धडा पहिला. स्वर अ ते ई. मुलांनो, तुम्हाला मराठी भाषेशी गट्टी करायची आहे ना? तर मग आज ओळख करून घेऊयात मराठी भाषेतील स्वरांची. मराठी भाषेच्या वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. चला तर मग वाचूयात मराठी वर्णमालेतील स्वर. अ. अ अजगर, पायथन. अ. अ अननस, पायनॅपल. आ. आ आई, मदर. आ. आ आरसा, मिरर. ई इमारत, बिल्डिंग. ई इजार, ट्राउझर. ई ई ईद, ईद. ई इडलिंबू, लेमन. चला सराव करूया. अ आ ई ई. मुलांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला तर आवडतच असतील ना? तर आज मी तुम्हाला तहानलेल्या कावळ्याची गोष्ट सांगणार आहे. पुढील चित्र पहा. चित्रात काय काय दिसते ते सांगा. मुलांनो, पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बरं? कावळा आकाशात उडताना दिसत आहे. रस्त्यावर एक पाण्याने भरलेले मडके दिसत आहे. त्या मडक्याच्या आजूबाजूला लहान मोठ्या आकाराचे दगड दिसत आहेत. दुसऱ्या चित्रात कावळा मडक्यातील पाणी पिण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिसऱ्या चित्रात कावळा मडक्यात दगड टाकताना दिसत आहे. तर चौथ्या चित्रात कावळा मडक्यातील पाणी पिताना दिसत आहे. मुलांनो, या चारही चित्रांच्या मदतीने ऐकूयात तहानलेल्या कावळ्याची गोष्ट. एके दिवशी एका कावळ्याला खूप तहान लागली होती. पण त्याला खूप फिरूनही पाणी सापडत नव्हते. आकाशात उडत असताना त्याला रस्त्यावर एक पाण्याने भरलेले मडके दिसले. तो त्या मडक्यावर जाऊन बसला. त्या मडक्यात पाणी तर होते, पण अगदी तळाशी. कावळ्याला ते पाणी पिणे शक्य नव्हते. आधीच तहानलेला तो आणखी निराश झाला. पण त्याला आजूबाजूला दगड पाहून एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या चोचीत छोटे मोठे दगड आणून मडक्यात टाकायला सुरुवात केली. दगडांमुळे मडक्यातील तळाचे पाणी हळूहळू वर येण्यास सुरुवात झाली. थोड्या वेळात ते पाणी कावळ्याला पिता येईल इतके वर आले. कावळ्याला आनंद झाला. कावळ्याने पाणी पिऊन आपली तहान भागवली. पुढील चित्रे पहा व ओळखा. कावळा, क्रो. मडके, अर्दन पॉट. दगड, स्टोन्स.